ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केल्याशिवाय येणार नाही आणि संत तुम्हाला पुण्याशिवाय भेटणार नाही. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली पुण्य फळले बहुत दिवस झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो पुण्य फळले तिन्ही वाव्या क्लिअर झाल्या. आता उलटे फिरायचं आहे. फटाफट बोललं तर कळेल. कार्य देवाकडे आहे. शब्द नीट आहे का बरं का. कार्य देवाकडे आहे पण अनुभव सांगता काय. आता फटाफट बोला. कार्य श्रेष्ठ का अनुभव श्रेष्ठ. अनुभव श्रेष्ठ. अनुभव देवाकडे का संतांकडे आहे. संतांकडे. मग देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ. बस फिट झालं का. फक्त असं बोलत राहिलं तरच कळेल. आता 28 तारखेला प्रस्थान आहे. 10 लाख देऊत, 10 लाख आळंदीत, 25 लाख पंढरपुरात. एवढे पांडुरंगाला भेटायला गेले. एकही पांडुरंगाचं नाव घेत नाही. बस सगळे ज्ञानोबाचं तुकोबाचं नाव घेतात का. यांचं नाव घेतलं तरच तो भेटतो. आता उलटे सांगा. देवाची पूजा नाही केली तरी चालेल. संतांची पूजा केली का देवाची आपाप होते. फायनल. पुन्हा पहिलं वाक्य. कार्य देवाकडं अनुभव संतांकडं. 1 2 रूढी देवाकडं परंपरा संतांकडं. 3 दर्शन देवाकडं आहे पण मार्गदर्शन संतांकडं आहे. दर्शन गेला देवाला नाला पाया पडून काय करतो. लक्झरी केली लोक काशील नेली. प्रत्येक गोष्टीत टक्का. धर्मशाळेत टक्का, आचरणात टक्का. देव दाखवायला पैसे उरले बायकोला गाजरा केला झाली काय. त्याला काय दर्शन वेगळं आहे आणि समाधान वेगळं आहे. परत ध्यानात ठेवा बरं का. दर्शनाचं मार्गदर्शन संतांकडे आहे. परत वाक्य लिहिलं आहे का. दर्शन गेलं बॉम्बात. दर्शन देवाकडे पण मार्गदर्शन संतांकडे. 3 झाले बरं का. 4थं वाक्य. सुख देवाकडे आहे पण समाधान संतांकडे आहे. गरिबी बिरिबी काय नाही. सगळे सुखी आहेत. काय कोणाला रोग नाही झाला. बसलेल्या पैकी कोण गरीब आहे त्याला मला बॉटवर कर. तुला मी 10 मिनिटात श्रीमंत करतो. इथल्या इथं कर बॉटवर. गरिबा इतकी दारू कोणीच पित नाही. गरिबा इतका पोलीस स्टेशनला गावठी भाषेत सांगू का. गरिबा इतका किडा कोणलाच नाही. काय मत आहे तुम्ही. आता एवढंच चाललंय गरिबी गरिबी. काय गरिबी नाही काय नाही. कोणाला रोग झाला नाही काय नाही. खाऊन पिऊन सगळे सुखी आहेत. काय कोणाला रोग झालाय. एवढंच आपलं बाराळायचं गरिबी आली काय आली. काय गरिबी आली. हातानं गरिबी आणायची काय गरिबी आली. 250 रुपये रोजान जातो. 125ची दारू पेत होते. आपण तरी पाहिलं का स्लॅब टाकशील तू. दिवसभर काउंटायच्या हाताखाली 500 रुपये जाणं जातो आणि येताना 150ची दारू पेतो. काय आला उजर शिंदू. मा नशीब. काय नशीब. 1000 रुपये वाजवायचे मिळाले तर लगेच 250चा गाजरा बायकून न्याला. पैसेच पोरायला. कसं काय पैसे पुरतील मारायला. पैसे काय पुरतील मारायला. 250चा तिला गाजरा. आणि ती म्हणली मला टिकलेचं पाकिट नाही. पुन्हा 500चं पाकिट. राहिले 100. पेट्रोल टाकलं 72चं. काय गाजरं खातो काय खातो. ज्या माणसांना विनोद नाही. ज्या माणसांना लक्ष्मी सांभाळता येत नाही त्या माणसांना काहीच सांभाळता येत नाही. लक्ष्मी जितकी नम्रतेने सांभाळावं तितकी तुमच्या घरात दडून राहते. ती जात नाही. आणि माझातल्या वाणी वागलं गेली लक्ष्मी. मग असं आणि बसलेले सगळे माणसं ध्यानात ठेवा. लक्ष्मी एकटी कधी घरात राहत नाही. हे पाठ करून ठेवा. अख्ख्या लोकांचा हाच घोटाळा झालाय का तुम्ही मी सगळे लक्ष्मीची पूजा करतोय. ते चुकीचं आहे. नारायणाची पूजा केली तर लक्ष्मी येतात. लक्ष्मी सहित शोभे. आणि आज तुम्ही मी सगळे लक्ष्मीच्या मागे लागलोय. नारायणाचा कोणी विचारच करेल. अख्खी जनता कोणाला बी लागली लक्ष्मीला. तिला त्या बाबाशिवाय करमत नाही. मग मी उलट सांगा. नारायण जर आला ना वासरू आलं ना
याच्यात टक्का त्याच्यात टक्का, याला गोंडव त्याला गोंडव, याची टोपी. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा बरं तुम्ही, का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. एक माणूस सांगा मला, एक. तो तारफाडूनच मारणार मला. तुम्ही अभ्यास करीत नाही महाराज. वानकोलला पुरावा राग आला ना तर 16वा अध्याय एकदा वाचा. 16व्या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती आहे. 16वा अध्याय एकदा वाचा. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आणि दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ज्ञानेश्वरीमध्ये दैवी संपत्तीचे गुण 26 आहेत पण त्यांच्या वाव्या कमी आहेत, आणि आसुरी संपत्तीचे गुण 6 आहेत पण त्यांच्या वाव्या जास्त आहेत. याचं कारण 26 जणांना संपवण्याची ताकद 6 मधल्या एका जणात आहे. लोकांच म्हणजे त्यांना पहिली 200 एकर जमीन होती, आता ती दुसरीची वाट्यानं करत्या. हा खटका आहे तो. काही माणसं म्हणते पहिले त्यांना 3 ट्रॅक्टर होते, आता त्यांचं पर दुसरीचे ट्रॅक्टर आहे. जाणार लक्ष्मीचा माच केला का गेम झालाच. आणि मग म्हातारपणी नाही नाही नाही, परत मागण परत पुढं करंट लावून दिलाय तुम्हाला. दर्शन देवाकडे आहे, मार्गदर्शन संतांकडे आहे, सुख देवाकडे आहे, समाधान संतांकडे आहे. हे कधी ना. आणि थोडं समाधानी राहायला शिका. काय वाय 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 करून काय न्यायचे सगळं, काय किती कमवायचं. आता 60-70 वर्षाची म्हातारे आहेत, मस्तपैकी देवळात का पाहणीत बसायचं, इकडं तिकडं बसायचं. ते वावरात म्हणते याच्यात कपाशी लाव, तुला काय करायचं, तुला काय ते कपाशी लावून तिकडं अजून काय लावू, तुला काय करायचं. एकदा पोऱ्या करता झाला, सुनबाई करती झाली, आणि पोरांवर जबाबदारी टाकणं त्यांना कळू द्या ना जरा. हे जे काय उत्तर घेतले का आपण, घर आपण बांधून द्या, जमीन आपण घ्या, इरी आपण खांदा, त्यांना बायका आपण करून द्या. पुन्हा त्यांनी फक्त पोरं फायदा करायची ना, तू आपणच सांभाळायची. मग काय आपण काय नाही हमाले का काय आयुष्यभर. महिला म्हटलं सुनबाईला जर फिरायला जायचं असलं ना तिच्या नवऱ्या संग, दोघांना गार्डनमध्ये जर बर्फाचा गोळा खायला, तर त्या सुनायची एक आयडिया आहे. ती म्हणती आमची पोर आहे ना आमच्यापेक्षा म्हातारी काय चांगलं राहते. म्हातारी पागलच. मी असले ना त्यांना आई बापाची आठवण सुद्धा नाही येत. हे 2 जण गेले येड्या बाबळीत घाटात आईस्क्रीम खायला. मग आईस्क्रीमच्या 2 कांड्या घ्यावा दोघांना, एकच कांडी, 2 बाजूने 2 जण. त्यानं जी बाहेर काढली हिनं शेंडाच काढून टाकला. काय उपयोग. आणि ते नातीला, ते आजीला ते नातू नागपुरीत वाट घाल, केस वाढ, पदर वाढ. आणि वरून म्हातारी म्हणती काल ते 2 नव्हते पण पोरांनी ना हो कचू केलं नाही, सांभाळून मर. काही पोरांकडे आयडे. आमची पोर काय म्हणे 10वी 12वीची काही मोठाली पोर राहतात ना, ते काय म्हणते म्हणे आमचा म्हातारा असला ना बैलांची काळजी नाही. 3 वेळा म्हातारा गावाने घातला बैला. एकदा तर कोपरी शिंग घातलं तर वर काढलं तरी म्हातारा म्हणतो आपण असलो ना बैलाशी मर गावाने तू. अरे आणि म्हातारा नुसतं म्हणला मला कीर्तनाला जायचंय. मग त्या पोराला म्हणला तेवढे बैल सावलेलं बांध. आता 12वीचा टॉन काय त्याला काय बैल बांधाय रोग झाला का. ही होतीच तिचं. तू नको बांधू बर का, तुला धक्का बिकाला येईल, तुला सवय नाही, तू नको बांधू. त्याला किडा येतो बांधेन. कोण कोण त्याला बोखंडी बसाय बैल लागत आहे ना त्याचं तू बांधीन. तू नको धक्का लावू, तू 15शी पे आणि गाव नाच. काय माणसं आहे. परत थोडं माग सुख देवाकडे आहे, समाधान संतांकडे आहे. किती वाक्य झाले. शा आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग टाळकरी येणेकरी चोपदार बिबदार. आजचं कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे. आणि हे काकड्यातले आणि हरिपाठातले अभंग मी रोज का घेतो माहिती का मला. मी दिवसभरात 1 कीर्तन हरिपाठावर करतोच. का माहिती का मला, हरिपाठन काकडा पार माग पाडलाय मला. हा कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही.
बोलावं तर त्या बापाचं काय जातं. मी शिव्या तरी कोणच्या खाऊ, मी झालोय वाल्या कुळी. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. आता काकड्याची अशी गंमत झाली सप्त्यात, जे हरी कीर्तनाला टाळ घेतात ते काकड्याला उठत नाहीत, आणि जे काकड्याला उठतात ते कीर्तनाला टाळ घेत नाही. काकडा करतोय, काकडा करतो म्हणजे तू काय देवाशी कोत्या करतो काय. आणि काही एकच धंदा पत्करलाय, हरिपाठ नको काकडा नको, डायरेक्ट लाल कपडे घालायचे चोपदार. एवढ्याच सोपं काम. हरिपाठ करता का चोपदार. काय डोकं लावतील लोक. इथून पुढे सप्त्यांमध्ये चोपदाराला चाली म्हणायला लावले पाहिजे. महाराज इंदुरीकर खरं बोलतो, त्याची फळं भोगितो, पण खरं आहे का खोटं आहे बोला. काय नाही राहिलो मग. आणि भजने ध्यानात ठेवा सगळे, अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्ख्या रात देवान झोपायचं का. अख्ख्या रात एवढा त्यांना नाही गो, 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो. काय आलं करतो भजन. लईत लई 11, 12 नकोच. भजन 7ला सुरू करा, भजनेत आपण 8ला करा. आणि भजन आतून मन प्रसन्न आहे ना तरच भजन करायचं. आता मी तुमच्या पुढे बोलतोय ना, बाहेरून नाही बोलत, आतून प्रसन्न आहे. काय नाही दोघांनी उताना बरं म्हणा का आला जग माराय म्हणा. आणि भजन कधी देऊळ सोडून कोणत्या इथं करायचं नाही. त्याची 5 वर्षाची भजनं करायची नाही. त्याला पोर झालं त्याची बायकोन तो पाहिजे. त्यानं काय तुला विचारलं होतं का. बोखांडी पाखवात घेऊन वड्याला हिंडतो ना का. आणि त्याच्या घरी ज्याला पोरगा झाला तो झोपेल, आणि भजने त्याला ते जाऊन म्हणते नामदेवा पुत्र झाला. नामदेव घोरतोय. आणि त्याची बायको मालिका पाहते नाही म्हणते, दाशी जणी येल घालीन. दाशी पाहती मालिका, आई कुठं काय करते. 25% बाया चेक करा तुम्ही आता कीर्तनात डॉक्टर आणून. मालिका पाहून येड्या झालेल्या बाया 25% बाया चक्रम झाल्या. बिगर लफड्याची मालिका सांगा मला. बरं यांना आखली नाही. मालिका पाहताना त्यांनी पहिलं वाक्य काय सांगितले, हे सर्व पात्र काल्पनिक आहे, आणि जर खरे असले तर तो योगायोगी. आणि ह्या बावळाटा गात मालिका बाद. आणि नवऱ्याला म्हणते का हो त्या बाईला नवरा आहे पाहिला. आता असं झालं आणि त्याला कळलं तर काय होईल. आणि हा प्रयोग यानं केल्यावर तुझं काय होईल. हा विनोद नाही महाराज. 1 सेकंद सुद्धा भजनापेक्षा वाया घालवायचा नाही. मालिका फिलिका पाहिजे काय गरज. अहो तुम्हाला कीर्तन प्रत्येक चॅनलला कीर्तन आहे, टीव्हीला कथा आहेत नाहीत, कथा आहेत, कीर्तन आहेत, अभंग आहेत, गवळणी आहेत. सकाळी फक्त मराठीला प्रभात गीते आहे, सुंदर अभंग आहेत. ऐका ना, हे येड झाली लोक येडी. त्या यांना ती मालिका आणि ह्या कार्ट्यांना तो मोबाईल. एवढं खोकडं नुसती बोटं चालितात. आणि वाचायला काय शिळी गाभण आहे, बोकडे एक नाही. काय एक 4 वाक्य संपले. आज अभंग घेतलाय काकड्यातला, इथपर्यंत आलो. आता वारकरी नीट आहे का. काकडा म्हणजे काय. काकडं भजने बोला बरं का. आता काकड्याला 9 मालिका आहेत. किती 9 मालिका आहेत बरं का. किती आहे 9. रूप पाहता लोचनी हेग इठाबाई 12 अभंग पहिली मालिका. उचनीच काही पुण्यवंत व्हावे 5 अभंग दुसरी मालिका. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3री मालिका. उठा उठा प्रभात झाली तुझी निदळी 4थी मालिका. 5वी ज्ञानियांचा राजा आता कोठे धावे मन 5वी मालिका. आणि चित्ती तुझे पाय 6वी मालिका. मुका 1, बैरा 1, जोगी 1, वासुदेव 1, पांगुळ 1 आणि गवळण 1. संपला काकडा. आता आम्ही 12 माही काकडा करणारी माणसं, सीझन पुरते नाही. आणि हरिपाठ आणि काकडा याच्यासारखी दुसरी साधनाच नाही. नाही. आणि काही तुम्हाला पुढचं सांगा.
आता काकडा सांगतो आज, कधी योग आला तर परत हरिपाठ सांगेल. पण काकडा आणि त्या काकड्यात काय काय, आता ऐका जरा भजनी बिजने. मालिका एकूण गेलं मोबाईल 9 मालिकेमध्ये पटापटा बोला. वासुदेव एक, एकच म्हणे आहेत भरपूर म्हणायचा. एक मुका, एक बैला, एक जुगी, एक आणि गवळण एक. पण त्यामध्ये भूपाळी आणि विरेहिणी अशी प्रकार नाहीत. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग भूपाळी मधला शेवटच्या नंबरचा आहे. आता ही भूपाळी काय भानगड आहे आणि विरहिणी काय भानगड आहे, थोडस बारीक ऐकलं तर कळेल. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव विरहिणी आणि एका मुलीचं नाव भूपाळी. पुरीनं एका मुलीचं नाव बोलत जा विरहिणी आणि एका मुलीचं नाव भूपाळी. सगळे बोला भूपाळी. महिला मंडळ पहिला प्रश्न आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नवरा खराब आहे आणि सास सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? कधीच नांदणार नाही. नाही 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 नाही, तुम्ही दुःखीच राहाल. याचं नाव विरहिणी. नवरा खराब, सासू सासरे पटापटा बोला चांगले, हिचं नाव पुढे लय अवघड नाव आहेत म्हणून पहिलेच पाठ करून घ्या. हिचं नाव विरहिणी. आणि दुसरी बांगली आहे भूपाळी. आता भूपाळीचं असं आहे, नवरा खास आहे पण सास सासरे खराब आहे. महिला मंडळ पटकन. आता तुम्ही नांदाल का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहिती आहे ह्या दोन्ही अवलादी एक दिवस जाणार आहे आणि तो खिलारी आपल्या ताब्यात येणार आहे. आणि तसाही तो खिलारी आपल्या शब्दाच्या पुढं नाही. आता ती जी भूपाळी आहे, भूपाळी तिचा नवरा चांगला आहे पण सास सासरे पटापट सास सासरे खराब आहेत आणि ती आता नांदायला तयार आहे. मग भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणारा भगवान, याचं भजन करणे म्हणजे भूपाळी. 2 भूप आली असा शब्द आहे बरं का त्याला. भूप आली, भूपाळी आणि भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. प्रजेनं राजा खुश करण्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे पण भूपाळी. तिसरा अर्थ आहे भूपाळीचा तुमच्यासाठी. आता माईकवाल्यांकडे ज्यांच्याकडे त्यांना मालकंस, चंद्रकंस, भैरव, आहेर भैरव, तुडी, कलावती हे राग आहेत. मालकंस, चंद्रकंस, भीम प्लस रागे, आहेर भैरव रागे, कलावती रागे, चंद्रकंस रागे, भूपाळी रागे. आणि उठल्याबरोबर जर भूप राग गायला तर देव प्रसन्न होतो. याचं नाव भूपाळी आहे. आणि काकड्यातल्या जवळजवळ 80% अभंगांना चाली भूप रागाच्याच आहे. आणि दुसरा जो राग आहे तो टाळकऱ्यांसाठी बसणाऱ्यांसाठी, ज्याचं जन्माबद्दल कीर्तन आहे त्याचा राग येतो शनी महाराजाचा. आता तो राग कोणता आहे का? ह्या बाबाचा जन्म शनी महाराजाचा वैशाख वद्य 30 अमावस्याला झाला. शनी महाराज जन्माला आल्यावर त्यांच्या वडिलांना कुष्ठरोग झाला. त्यांच्या रथाचे घोडे अंध झाले आणि प्रधानाला आजार आला. राजा विक्रम सात्विक होता, राजा विक्रम पुण्यवान होता. पण दरबारामध्ये बसल्यावर राजा विक्रमानं दुर्बुद्धी सुचली आणि शनिदेवाची टिंगल केली. सहज असा हसता हसता जर बापाला घालवित असेल तर असा मुलगा जन्माला येण्यात मजा काय, ही उपासनात्मक भाषा कोणी वापरली? राजा विक्रमाने. आणि ही गोष्ट शनी महाराजांना कळली. शनी महाराज त्याच्या समोर उभे राहिले आणि शनी महाराजांनी सांगितलं, ऐक राजा, कन्या राशीमध्ये मूळ राशीला मी जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा तुला माझा प्रताप कळेल, तोपर्यंत तुला काय मजा हाणायच्या हान. राजाला थोडी चिंता वाटली.
शनी तर आपल्याला सोडणार नाही. मग काय करावं म्हणून राजाला एक जणाने सल्ला दिला, ज्याच्या राशीमध्ये 7.5 आहे त्यानं 23,000 वेळा ओम शनेश्वराय नमा किंवा नीलाचलम सभाभासम हा जप करावा. आणि शनीला शनिवारी तेल व्हावं, शनिवारी तेल वाहून रुईची माळ घालावी. आणि नाहीच काही तर शनी महात्म्य वाचावं, नाहीच काही तर शनीचं दर्शन तरी घ्यावं. हा तोडगा त्याला कळला. पण शनी ह्या गोष्टी मान्य करायला तयार नाही. राजा शनी महाराजांनी घोडा विकायला नेला. राजा विक्रम घोडा घ्यायला बाजारात आला आणि राजानं त्या घोड्यावर थाप टाकली आणि शनी महाराजांना सांगितलं या घोड्याची किंमत काय. त्या शनी महाराजांनी त्याला सांगितलं तू फक्त घोड्यावर बस आणि एकदा गरका आणून दाखव, मग किंमत करू. घोड्यावर राजा विक्रम बसला आणि शनी महाराजांनी घोड्याला थाप मारली. घोडा गगनपंथी उडाला आणि न दिसणारा घोडा एका नदीच्या कडेला, म्हणजे मालेगाव तालुक्यात राहुड नावाचं गाव आहे, डोंगराच्या कडेला, तिथं शनीचं स्थान आहे. तिथं त्या भागात तो घोडा पडला. नदी गुप्त झाली. राजा विक्रम खाली पडला. घोडा गायब झाला. शनी महाराजांनी सेवकांकडून 1,00,000 रुपये घेतले, निघून गेले. हा राजा खाली पडला. पण राजा उठला आणि फिरत एका गावात गेला. गावात एक दुकान होतं. त्या दुकानदाराला त्याला विचारलं तुम्ही कोण आहात. क्षत्रिय आहात. त्याने त्याला हातपाय लावून दिले आणि त्याला जेवण घातलं आणि त्याच्या डोक्यात आलं की ह्या विक्रमाशी आपल्या मुलीचं लग्न करावं. म्हणून त्याने मुलीला सांगितलं बाई तुला वर शोधून आणलाय. तिने सांगितलं मी लग्न करेल पण माझी एक अट आहे, याने माझ्याबरोबर रात्रभर गप्पा आणायच्या, जर मला पटला तर मी त्याला हा म्हणेन. तिनं पलंग सजवला. राजा विक्रमाला त्या सजवलेल्या पलंगावर तिनं गप्पा हाणायला बोलवलं. राजा विक्रम सात्विक असल्यामुळं परस्त्रीला स्पर्श करू शकला नाही. राजा विक्रमानं तोंडावर पांघरून घेतलं आणि झोपून घेतलं. झोपेतच सोंग घेतलं. हाऊस नावाला त्या पोरीनं गळ्यातला हार काढला आणि खुटीला टांगला. हाऊस नावाचा पक्षी आला आणि तो मणी गिळीत होता त्या हाराची. राजा विक्रमानं पाहिलं पण राजा विक्रमाला वाटलं जर आरुळी दिली तर हार चोळल्याचा आळील आणि परस्त्रीला स्पर्श केल्याचं पाप लागेल. राजा विक्रम झोपून राहिला. ती उठलीच. तिनं सांगितलं तू नपुसक आहे, रातभरात माझ्याबरोबर तू गप्पा मारू शकला नाही, हे तुझ्याकडून जमणार नाही. तिनं राजाला सांगितलं यानं माझा हात चोरला. राजानं त्याचे हातपाय तोडले आणि त्याला खड्ड्यात टाकून दिलं. 2.5 वर्ष राजा विक्रमाचे खड्ड्यात गेले. अन्नपाण्याचा त्याग होता. एक दिवस त्याला गावातली एक बाईनं पाहिलं तर आमच्या गावचा राजा उकरड्यात कसा पडला म्हणून तिनं तो उचलला आणि घरी नेला आणि त्याला गाणं हाकायची नोकरी दिली. गाणं हाकताना राजा विक्रमानं सहज गाता गाता दीप नावाचा राग गायला. नीट आहे का. आणि राजा विक्रम दीप राग नावाचा राग ते गाणं हाकताना गायला लागला. कारण गाणं हाकताना 2च गोष्टी होत्या. गाणं हाकायचा फक्त 2 टाईम जेवण मिळेल एवढ्या अटीवर. दीप रागाचा राग गायल्यावर दिवे लागले गावात. दीप लागले लक्षानुलक्ष अशी शनी महात्म्य नावाच्या ग्रंथात ओवी आहे. घरी गेल्यावर उचका मग त्याने तो दीपराग गायला. मग राजा विक्रमाचं पुढं तो शनी रामाला लागला, तो शनी कृष्णाला लागला, तो शनी हरिचंद्राला लागला. तो शनी तुम्ही शनीची आरती करत असताना 2 जणांचं नाव घेता. येवोनी गुरुनाथे त्याला एक लागला. तो खरबूज घेऊन चालला. त्या खरबुजात राजाची 2 मुलाची डोके दिसली. त्यानं ती 2 डोके पाहिली. ते राजानं त्याला सोळाव द्यायचं ठरवलं. त्याच्यावर तो झाला. आणि एवढे सगळे प्रकार केल्यावर दीप नावाचा राग गायला. आणि तो दीप नागाचा राग गायला की मग दीप नावाचा राग गायला की दीपे लागले लक्षानुलक्ष. म्हणून तर लाज लगे माये आता अशी आहे भोपाळी. कवा विचार केलाय तुम्ही याचा. अजून काकडा तर पुढं सुधारणारच नाही तुम्हाला. आता सुरुवात करतो. भोपाळी ही देवाची मुलगी आहे. कुणाची. देवाची. तिला लग्न करायचं. आता अजून तिचं लग्न झालं नाही. पूर्वी असं नेम होता सगळ्या पोरी मुलीचं लग्न बाप जमायचा. बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाशी मुलगी लग्न करायची असा पूर्वी नियम होता.
मुलीला जर रविवारी पाहुणे येणार असले तर पुरीची आई म्हणायची इकडे ये, तो झाप नीट कर. झाप म्हणजे डोकं हातपाय घास दगडानं, नीट कपडे घाल, दाताड वाचवायचं नाही, थोबाड का वाचवायचं नाही, भांग जरा नीट पाड, कपाळाला काहीतरी लाव आणि पाहुण्यान देखत हसायचं नाही, नाही तर कान भाड फोडीन. असं कोण म्हणायची? आई. आठवतं का तुम्हाला? आता तसं नाहीये. आता पोरगी म्हणते पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या मुलाला 9वीला शब्द दिलाय, यदा कदाचित सूर्याची दिशा बदलेल पण मी त्या शिंगराला दिलेला शब्द बदलणार नाही. पप्पा तुम्ही त्याच्या बापाला जाऊन भेटा, सुरळीतपणे ठरवून घ्या, बस्ते बिस्ते आपल्याकच घ्या, लॉन्स घ्या, 13% पतसंस्था काढा, टोलेजंग माझं लग्न करून द्या, लफडं 9वी पासून आहे, फक्त तुम्ही फक्त तुरा काढून मंडपात हिंडा, लोकांना गुलाबजामू घाला आणि कर्ज नाही फिटलं तर आत्महत्या करा. कारण पुरींमध्ये 2 गोष्टी असतात, कधी ध्यानात ठेवायचं. स्मार्ट मुलगी कधीच स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही, हा जगाचा इतिहास आहे. कधीच नाही. ती सावळ्याच पोरावर प्रेम करणार आणि सावळी माणसं प्रेमात यशस्वी असतात. मैं का बात गई याचं कारण आहे सावळा रंग भगवंताचा रंग आहे. देव कसा आहे? सावळा आहे आणि माणूस सावळाच पाहिजे. आणि मुलींचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, मुलगी कधीच ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार नाही, कधीच नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. केंद्रात पहिला येणारा, बोर्डात पहिला येणारा, MPSC UPSC देणारा, PI API क्लास 1 अधिकारी, कस्टम अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी, टॉपच्या पोरांच्या पोरी कधीच नादी लागणार नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. तेव्हा दिला बिघडून इकडं चांगलं चालते, वर पाहतात लोक सगळे. ती घे थोडा वेळ खाली घे, मी सांगाल तर मला ती काय होतं, गेले बॉम्बाला सगळं. एक तर कीर्तन आत घुसायला लागलं, दिला बॉंग्या करून. कीर्तन बाहेर नाही का महाराज, आपलं कीर्तन ऐकायचं ना, ती कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे. कीर्तन कुठं पाहिजे? आत. आणि आज तुमचं अख्खं कीर्तन कोणत्या रंगात आहे? अंतरंगात. म्हणजे उगाच थोड्या करता. मुलगी कधी ब्रिलियंट मुलावर प्रेम करणार, पोरगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. एकदम भंगरी, इन मराठी छपरी, एकदम दरिद्री, बगलात गुचिड्या, एकदम दरिद्री. थोडा गाण्यात हसला, मिशा बिशा काढल्या, बिलागली पोर त्याला. आणि पोरग काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चोरीत, पाईपलाईन खोलीत आहे, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नटबा अधिकत काय चाललंय महाराज? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. ती विधी एक म्हातारी आहे, तिला दात नाही, आणि ती करेक्ट, आणि ती म्हणते मला पोषण देते. काय जाहिरातीने काय वाटत नाही. आता जाहिरात पोषण देते, तू लावी ती कुठं? अंडरपॅन्टची कुठं जाहिरात करतात का मला? काय आता बोलायचे दिवस राहिले का? एक पोरगा असं उभं राहतो, वर हात करतो, त्याची पट्टी दिसत एका पोरीला, आणि ती लगेच म्हणे हा. आणि एक पोरगी तर इतकी पागल आहे, अंडरपॅन्ट हातात धरती, दिल मेरा पागल है. अंडरपॅन्ट. काय झालंय महाराज? ह्या जगात आम्ही खरं बोलतो तो लोकांना राग येतो, नाही तर ह्या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. इथं फक्त बुट चाटणाऱ्यांचं जग झालंय. इथं खऱ्याला किंमतच राहिली नाही. आता आमच्यासारखे खरे बोलत लगेच क्लिप, लगेच बातमी, त्याच्यावर गुन्हा. खरं बोलला का मेलाच, लाल केली का सटका, फक्त असं म्हणायचं लाल. आता तुम्ही माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला, चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत, अशी लोक आहेत. काय झालं महाराज? विकला गेला समाज, विकला. एक वाक्य सांगा, हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे 96 कोळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे.
याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय. आणि आपल्या लोकांनी स्वाभिमानच शिल्लक ठेवला नाही. मला इतकी दरिद्री लोक झाले. 250 रुपये रोजानं जाऊन सभेला टाळ्या वाजवणारी माणसं तुम्ही, काय गाजर धर्म कळत होत तुम्हाला? एक समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. काय तुमच्या जगण्याची किंमत आहे मला? अरे तुम्हाला या सगळ्या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापरून घेतलं. मला तुमचा वापर काय? फक्त यूज अँड थ्रू झाले. आता तुमची किंमत संपली. पारादिशी 4 तारखेपासून बसा बिड्यावडी. आता तुम्हाला डायरेक्ट 10व्याच महिन्यात किंमत येईल. 10व्या महिन्यात फुल किंमत तुम्हाला. कवाय पहा डोळे लाल. 11व्यात बसा परत थुकेल तंबाखू वाळून खा. काय चाललंय महाराज? आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खाते. आज बोलायचा राग, बोललं तर लोकांना राग येतो. आज आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पुरीने रडावलाय महाराज. कोण बोलल? आज सगळे पळून जाणार आहे. पुरी अल्पवयीन आहेत महाराज. आणि सगळे पुरी 13 आणि 18 वर्षाच्या. लाज तर वाटलं पाहिजे पुरीला बी. बापाला आयुष्यात तसं रडायचं, बापानं पोलिसाला म्हणायचं माझी मुलगी सापडून द्या. काय त्या बापाचं पाप आहे महाराज? 1-2 मिनिटं विचार करा ना. बनियन म्हणालं तर त्याने पलटी करून घातलं. फी भरायची तर त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. आणि त्या बापावर जर आज ही वेळ येते, काय त्या जगण्याची किंमत आहे? तुम्ही 1-2 मिनिटं निरीक्षण करा ना महाराज. 1-2 मिनिटं निरीक्षण करा. कापूस याचायला आई गेली. 13 रुपये किलो ना कापूस यातला. कालवण नव्हतं, तिने लोणचं भाकरीला सोडलं. पोरगी पळून गेली तर रानभर उशीमध्ये मुंडकू गुंतून रडली. बाप पोलीस स्टेशनला गेला. पोलिसाला म्हणला माझी मुलगी सापडून द्या. काय दिवस आहे? पोलीस म्हणला तुमच्या डोळ्यातलं पाणी बसावी, तुमची मुलगी सापडून देतो. बाप घरी गेला आणि तसा रडला. पोलिसाने त्याला निरोप दिला, मुलगी सापडली. काय बोलायचं मला? बाप पोलीस पुढे गेला आणि इतका रडला का पोलिसाचे पाय ओले झाले. आणि पोलिसाने सांगितलं रडू नका, तुमची मुलगी तुमच्या ताब्यात होतो. तो बाप पोलिसाच्या पुरीच्या पाया पडत होता. पोलीस का बाई तू भिकार पोराचा नाद सोड आणि त्या बापाच्या इज्जतीला जरा जप. आणि बाप म्हणला मी इस्टेट विकेलो पण माझी मुलगी दुःखी नाही करणार. पुरीनं डायरेक्ट पोलिसाला सांगितलं माझा बापच माझा भाऊ माझा दुश्मन आहे. माझा ज्या तळ हाताने पोरगी जपली त्या कानाला जर ऐकायचंय मी दुश्मन आहे. अरे पोरीनं थोड्या तरी लाजा धरा. तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं. तुमच्या भावाला तुमच्या लग्नात चांगली चप्पल घालायची होती. त्यानं चप्पल घेतली पण कपाटात ठेवली. त्यानं शर्ट घेतला पण कपाटात ठेवला. माझ्या बहिणीच्या लग्नात मी नाचणार आहे. माझ्या बहिणीच्या लग्नात मी वाढणार आहे. आणि माझ्या मित्रांना सुद्धा मी माझ्या बहिणीच्या लग्नाला बोलवणार आहे. आणि तीच पोरगी जर भिकार पोराबरोबर पडून गेली तर बापानं भावानं आयुष्यात केलंय काय केलं? एखादा तरुण पोराची जर बहीण पडून गेली तर त्याचा अपमान केवढा आहे. आज लग्नामध्ये तो रडतोय. त्याची इच्छा होती रे तुझ्या लग्नात नाचायचं होतं त्याला. तुझ्या लग्नात त्याला उड्या हाणायच्या होत्या आणि तुम्ही भिकार पोरांच्या नादी लागून काय वाईट अवस्था झाली महाराज. आणि मग ह्या भोपाळीला लग्न करायचं ठरलं. इथं आलोय आपण आता भोपाळीला लग्न कर. नागविले बहुधा केवळ
हा भोपाळीचा आहे नवरा, त्याचं नाव आहे राहू द्या अजून. आता नवरा आहे, लय अख्खं घर ऐकायचंय भोपाळीचा. आता भोपाळीचा नवरा कोण आहे? काम. भोपाळीचा सासरा कोण आहे माहितीये का? आबा बाबा बाबा तिचा नवरा आहे आणि दंब नावाचा तिचा सासरा आहे. खाजवा डोका. आता महिला मंडळ नवऱ्याच्या आईस टिंबटिंब म्हणतात. सासू, आणि तिची सासू कोण आहे माहितीये तुम्हाला? वासनावर नवरा आहे काम, तिचा सासरा आहे दंब, आणि तिची सासू आहे वासना. आणि आज अख्ख्या जगाची काय फिरली. वावर जर कोणाला वाट्यानं दिलं तर खत टाकेपर्यंत बांधावर बसावं. खत वावरात पडलच. औषध फवारताना पंप घरून भरून द्यावा. तो पाणी फवारून औषधी काय बसलाय. इतकी वासना फिरली लोकांची मला. हे कोण कोणची बहीण नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोण कोणाचं काही नाही. नाही रे नवरा आहे आणि आज अख्खं जग पाणी संपवलं कामाने. केंद्र संपला, चंद्र संपला, कामाचे आहे. आणि आज तुम्ही अभ्यास करा. आत्ता तुम्ही माया नाही बस, आत्ता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा इथं कीर्तनात. मी तुम्हाला इथं दाखवतो 93 पोरं 100 पोरांमध्ये दारू पितात. 10वीच्या पुढचे 100 पोरं उभे करा, मी तुम्हाला 93 पोरं दारुडे दाखवतो. दारूवर कोणी बोलायचं नाही. मागच्या आठवड्यातल्या 2-3 अपघाताच्या घटना केवळ दारू आहे. पाण्यात बुडणं, मरणं, मृत्यू झालेत किती मागच्या आठवड्यात त्याचा विचार करा. पत्रे पेपर गाजला, मीडिया गाजली,
टीव्ही गाजला, पण कोणी म्हणलं का दारूबंदी झाली पाहिजे? दारूवर जो बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. दारू हा माणसांचं टेन्शन घालायचं प्रभावी टॉनिक आहे आणि ती काळाची गरज आहे. 100 पोरं दारू पित, 93 पोरं दारू पितात. आज महाराज बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही, मला कळ निघत नाही. सणासुदीचे दिवस ज्येष्ठ लागलाय, आज अमावस्या जमली. अक्षरशः महाराज बापानं खांदे दिलेत पोरांना. याच्यापेक्षा काय वाईट दिवस येणार आहे? काय वाईट दिवस येणार आहे? काय वाईट दिवस येणार आहे? बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय, कोणासाठी जगायचंय? आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. बरं, आई पोराच्या फोटो पाहून जर रडती, काय तुमच्या जगण्याला किंमत राहिली? अरे घुशीनं जरी भीतू करली तर घुशीला फायदा काय? घुशीला भीत उकरून सापडतही काय, मला एवढं सांग. घुशीला तसे तुम्ही घुशीसारखे जर संसारच करीत राहिले आणि या भिकारा अवलादी जर पोषित राहिले तर घुशीत तुमच्यात काय फरक आहे? घुशीनं जरी 200 फूट खड्डा केला तर घुस त्याच्यात खाती काय, मला एवढं सांगा. घुस फक्त उकरीती. मग घुशीनं उकारलं काय आणि तुम्ही रक्ताचं पाणी केलं. महाराज 52-53 वर्ष वय झालं, आपण अजून हरिपाठ पाठ करू शकलो नाही आणि आपल्या अगोदर आपला पोरगा जातोय. काय याच्यात वाईट अवस्था आहे? मला 60 वर्षाचं पोरग बाप गेलाय, 60 वर्षाचा बाप जर पोराच्या तोंडात पाणी होतीतोय, काय अवस्था आहे मला? ज्या झाडाखाली बसून झाडच जर उखडून ते गेलंय तर आधार करायचा कोणाचा? आणि मला सांगा, जर तरणा मुलगा आईचा गेला तर त्या आईच्या जगण्याची किंमत काय राहील? आणि शिमेव मेलं तर ठीक आहे हो, अपघात, दारू. महिला मंडळ मी रोज सांगतो कीर्तना, पाठ झाले लोकांच्या. जर एखादा माणूस तरुणपणात मेला ना महिला मंडळ आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं मला, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या आणतात. मला काय माहिती हो त्यांना माझा बाप गेलाय का काय झालंय? ती पोरं आईला विचारतायत, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात? आणि प्रेतस्थाने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई काय केलं माझ्या बाबाने? माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठं चालवलं? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं विचारतात, आई पेटला माझा बाप? पेटला का आई माझा बाप? त्याने काय केलं मला सांग. आई म्हणते, तुझा बाबा देवा घरी गेलाय, तुझा बाबा मेला नाही. ते पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही? तो म्हणतो, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, तुला बाबा नाही मिळणार परत. ते पोरग घरी येताना आईला म्हणतं, मेलाय माझा बाप. आईला चक्कर येते. आज या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 4 वर्षात स्तनातले दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. एवढा तमाशा ह्या दारूनं अपघाताने केलाय. पिऊन गाड्या चालवायच्या. महाराज महिला मंडळ 5वीची मुलगी आहे म्हणजे 10 वर्षाची आहे आणि तिसरीचा मुलगा आहे म्हणजे 8 वर्षाचा आहे. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. खरं उत्तर द्या महिला मंडळ. शाळेतून आलेल्या पोरांना काय लागतं? पहिलं जेवण. आई भूक लागली, आई टोपल्याजवळ जाते, एकच भाकर शिल्लक आहे, खाणारे किती आहेत? 2 जण. ती आई बारीक भाकर सुरी, ती बारीक, आणि पोरांपुढे बसते, खा पोरांनो खा. ती 5वीची पोरगी आईला काय म्हणते माहिती का? आई आई खाय का 2-3 घास खाय. खरं सांगू तुम्हाला, आईनं सकाळपासून खाल्लेलंच नाही, पण म्या जर भाकर खाली तर माझ्या पोरांना राहणार नाही म्हणून आई उपाशी. ती आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. ती 5वीची पोरगी काय म्हणते माहिती का? आई आई माझा बाप जर दारू पिऊन आला ना, आई मारेल तुला. आई माझा बाप तुला रोज मारतो, आई तुला नाही जेवू देत तुझ्या. आई टपकन पदर डोळ्याला लावते, डोळ्यातले अश्रू पुसते आणि त्यांना म्हणते पुढे बोलू नका, जेवून घ्या. दोन्ही पोरं वाट्यावर ग्रह पाटले येतात. दारुडी आवरात 5 वाजता येते. सगळ्यात नालायक अवलाद जर कोणती असेल तर दारुड्याची. आणि कीर्तनाला बसलेले सगळे दारुडे ध्यानात ठेवा, नालायक हो. दारू तुम्ही भरपूर प्या, त्याच्याबद्दल आपलं मत नाही. दारू कोण बोलत? दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूनं कपडे धुवा,
पण जिंदगी दुसऱ्याच्या मुलीची बरबाद करू नका, तुम्ही बायका करू नका. अक्षरशः दारुड्यानं शिवी दिली तर तिसरीचं पोरग बहिणीच्या कुशीत घुसलं. बहिणन भाऊ खाटाखाली लपले. दारुडी अवलाद घराला आली. महाराज या दारुड्याने भांडे ठेवले नाही घरात, भांडे लुगडे विकले त्या बायकांचे. आणि नालायकांनी लुगडे विकून दारू प्यानारी लोक आहेत, भांडे विकून दारू प्यानारी लोक आहेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला नाही. अरे लुगडे विकले आणि महाराज ती पोरगन पोरगी खाटाखाली झोपत्यात. आता ते पोरग घाबरून झोपलंय का मनानं झोपलंय? घाबरून. आता जागी कोण राहिली? ती 5वीची पोरगी. ती काय करते माहितीये महिला म्हणलं? डोक्यावरची गोदडी खाली करते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. ही अवलाद शिव्या देते, पदर ओढीते, केस ओढीते. गोदडीतली पोरगी माझी आई कशी रडते हे पाहते. जर कीर्तनात कोणाला वाईट वाटलं, महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड. अक्षरशः 8 दिवसावर शाळा आली. दारुड्यांची पोरांना मार्क आहेत पण दप्तर नाहीत. मार्क लय त्यांची पोरं हुशारले. ज्या पोरांची हाली ना त्यांची पोरं हुशार हो, पण महाराज फी नाही. आजगन 10वीला 80% मार्क पडले. सायन्सला घालायची परिस्थिती नाही, त्या पोराला आर्टला जायची वेळ आली. हे संसार वाई उजेडत होते पुण्या अंधारात पाप श्वासे त्याचे हाती आहे कर्तव्याचे. हो दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. तिथे दूध धुळे भेटुळे सात मातराचे मने सोडण्याना वारे भीती चांगला. हो सलावल्या हातानाये कंपकाशदा, सलावल्या हातानाये कंपकाशदा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. हे हाती तिजोरी भक्तीचा देवा, हे हाती तिजोरी भक्तीचा देवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. तोडी सोळ्याला पिंजरा
तुझ्या विना ते कोणा न करे मुखी गुणाच्या पडते रोये मोठे नवरा आहे, तिला दंभ नावाचा सासरा आहे आणि तिला वासना नावाची सासू आहे. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. आता पटकन उत्तर द्या महिला मंडळ. दोन्ही प्रश्न तुमच्याकडे राहिले. नवऱ्याच्या बहिणीस काय म्हणतात? हा, नंद. हिला 4 नंद आहेत. नवरा पटापट बोला. नवरा काम, सासरा गेलं बॉम्बाला, दंभ, सासू वासना आणि नंदा 4. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आता नंदा झाल्या 4. दीर आहेत 6. पार्टीला तगडी. हा, आता त्या दीर किती आहेत कोणत्या आहे का? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. कुठं राहिला आहेत याच्यात. आणि त्या भूपाळी नावाच्या पोरीचं नाव आहे बुद्धी. कवा काकड्याचा विचार केला कधी? बुद्धी बुद्धी. आणि बुद्धी नावाच्या नवरीचं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न झालं. तिला दंभ नावाचा सासरा झाला. तिला वासना नावाची सासू झाली. तिला ह्या 4 नंदा झाल्या आणि तिला हे 6 दीर झाले आणि शरीर रापी नावात ते नांदायला आले. आता बुद्धी ही पोरगी आहे देवाशी. आता महिला मंडळ आंबे पिकले, आंबे पिकले घरात. पुरीना आंबारा सला यावा हे बापाचं नाही बरं का एवढं काही, पण आईची लई. अहो काय ऐकलं का? 15 तारखेला शाळा आहे पोरांना. 2 दिवस नातू आणा, वट्या उडी आणतील, आंबे खातील, त्यांच्या नेटानं मलाही मिळेल. पा किती प्रेमळ आहे. अगं आणतो आणतो का वा? आंबे संपलाव आणा. तो म्हणतो अगं आणतो. कोणाचं ऐकलं त्यानं? बायकोचं. गेला आणायला. कोणला? मुलीला. पहिलं कोणाला विचारला? नवऱ्याला. जा बाई बा पाठवा ना मुलगी आंबारसाला. मामा, ओ मामा, मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दात आहे. माझं काय चालत घरात? ती हा म्हणली तर घेऊन जा. पण माझी आईला विचारा. ती सासूकडे गेला. येईन बाई पाठवा ना. काय आहे बा? दारातली कुत्री आणि घरातली मी सारखीच. कुत्री तर माझ्यात काय फरक आहे? ती वट्यावर भुकते, मी घरात भुकते. आमचं कोणी ऐकत नाही. नवऱ्याला विचारा, सासऱ्याला विचारलं ये बा पाठवा ना मुलगी. हो येडे, मला कोणी विचारित? मी घरात आज आहे. वांग्यातला सासराही नाही म्हणतो, सासूही नाही म्हणते. मग ती पोरीचा बाप आला आणि तो रडला. कोण रडला ऐका? देव रडला याच्यात येऊन. कारण याच्यातली बुद्धी कामाचं ऐकते, याच्यातली बुद्धी दंभाचं ऐकते. आणि याचं वाईट कोणाला वाटलं? बापाला. त्या बापाचं नाव देव आहे. आणि देव बाप तिच्यापासून जवळ आला आणि तिला मिठी मारली. पुरी मला तुला न्यायचं होतं आंबारसाला, पण नाही म्हणतात सगळे. पोरगी बापाला म्हणते बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. तुम्ही जर माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी करून दिलं नसतं तर तुमच्यावर डोळ्यात पाणी आणायची वेळच आली नसती. कामेने ती चित्त लेकू आवलो बहुवाट दुःख बहुवाट दुःख आहे.
मला खरं सांगा, काम नावाच्या नवऱ्याशी तुम्ही माझं लग्न करून दिलं आणि काम नावाच्या नवऱ्यामुळं माझा देव बाजूला गेला, मी पडले पडिले दुर्नेसी मनात मे मानते पडिले दुर्नेसी मनात मे मानते पडिले मनात मे पडिले बाबा वाहून जाऊ द्या पण पाऊस येऊ द्या. अरे कसं का होईना त्या बिचाऱ्याने त्या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला, त्याने शनीची पूजा केली म्हणून पाऊस तरी आला. हा शनी महाराजाचा प्रसाद आहे. हा मी पडले कशी पडिले दुर्नेसी मनात मे मानते पडिले दुर्नेसी मनात विनोदा